नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव घसरलेला आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। बघा, मागील 2 दिवसांमध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। लाखांची भरारी घेणारं सोनं आज घसरलेलं आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, जे ग्राहक सोने खरेदी करायचा विचार करत असतील किंवा ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्या सर्व ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। परंतु मित्रांनो, चांदीचे भाव आज वाढलेले आहेत, म्हणजेच आज चांदीमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। परंतु राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आज सकाळी सोनारांचे बाजार उघडलेले आहेत। हे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, खास करून ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल किंवा जे ग्राहक सोने खरेदी करायचा फक्त विचार करत असतील, तर त्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। कारण लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव वाढत असतात, परंतु या लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। बघा, 1 तासांमध्ये सर्वात मोठे विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। परंतु अजून पुढील 2 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। बघा, सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत चाललेले आहे, अजून किती हजार रुपयांची घसरण होईल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा, तुम्ही जर सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न पडलेला असेल की सोन्याची घसरण कशामुळे होत आहे। कारण लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ असते, परंतु याच्या उलट झालेलं आहे। लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे आणि ही घसरण अजून किती हजार रुपयांची होईल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। 100% हा प्रश्न पडलेला असेल तर तुम्हाला त्याची कारणे सुद्धा सांगणार आहे। या कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये घसरण होण्याची प्रमुख 5 कारणे आलेली आहेत, तर त्या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहण्यात आलेले आहे। बघा मित्रांनो, जे अनुभवी सोनार असतात, अनुभवी अभ्यासक असतात, त्यांनी सुद्धा आज अंदाज दिलेला आहे। त्यांच्या मते या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये अजून विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, 1 तासामध्ये सरासरी 3,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। पुढील 2 तासांमध्ये अजून विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। कारण सोन्याने लाखाची भरारी घेतलेलं होतं। ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। परंतु ही घसरण होण्याची जी 5 कारणे समोर आलेली आहेत, तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अगोदर सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, किती हजार रुपयांनी अजून घसरतील ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे। किती हजार रुपयांची घसरण बघायला मिळालेली आहे, ती घसरण सुद्धा बघून घेऊयात। बघा मित्रांनो, मागील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। म्हणजेच 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही 2020 मध्ये सोनं खरेदी केलेलं असेल तर तुम्हाला सरासरी 40 ते 50 हजार रुपये याच्या दरम्यान 100% सोनं मिळालेलं असेल। परंतु आता 5 वर्षानंतर जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार केला तर तुम्हाला सर्वात जास्त पैसे सुद्धा मोजावे लागतील। परंतु आम्ही सांगितलेल्या अंदाजानुसार जर तुम्ही त्या तारखेला सोनं खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळं मिळणार आहे। म्हणजेच सरासरी सोन्यामध्ये तिप्पट वाढ पाहायला मिळालेली आहे। बघा, 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। त्यावरून सर्व ग्राहकांना अंदाज येत होता की सोन्यामध्ये अजून पुढील 5 वर्षांमध्ये विक्रमी वाढ होईल। म्हणजेच पुढील 5 वर्ष म्हणजे 2025 ते 2030 या पुढच्या 5 वर्षांमध्ये अजून 1 लाख रुपयांची वाढ होईल। म्हणजेच 2 लाख रुपयांना 1 तोळा मिळेल असा सर्व ग्राहकांचा अंदाज होता। परंतु सर्व ग्राहकांचा अंदाज चुकीचा निघालेला आहे। फक्त अनुभवी सोनारांचा अंदाज आणि अभ्यासकांचा अंदाज खरोखर ठरलेला आहे। त्यांनी मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी अंदाज दिला होता की सोन्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु याच्या उलटच झालेलं आहे।
सोन्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांमध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। बघा सर्व ग्राहकांचा अंदाज चुकीचा निघालेला आहे। ग्राहकांना वाटत होतं की सोन्यामध्ये विक्रमी वाढ होईल, परंतु याच्या उलट झालेलं आहे। सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा काही अंदाजकांचे म्हणणे आहे की सोन्यामध्ये भविष्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु काही अंदाजकांचं म्हणणं आहे की सोन्यामध्ये घसरण होणार आहे। बघा नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच पद्धतीने दोन अंदाज देण्यात आलेले आहेत। पहिला अंदाज म्हणजे सोन्यामध्ये भविष्यामध्ये वाढ होऊ शकते, म्हणजे सरासरी 2025 ते 2030 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये वाढ होऊन जाईल, परंतु काही अंदाजकांचं म्हणणं आहे की 2025 ते 2030 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये घसरण होणार आहे। तुम्हाला पुराव्यासहित सांगणार आहे की कोणता अंदाज खरा ठरू शकतो। बघा मित्रांनो, घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। त्यांच्या मनामध्ये भीती होते की सोन्याचे भाव घसरतील, तर या घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। पुणे जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, म्हणजे सरासरी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। परंतु ग्राहकांनो, जर तुमच्याकडे अगोदरपासून सोनं असेल तर ते सोनं तुम्ही मोडायचा विचार करत असाल किंवा विकायचा विचार करत असाल तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा सोनं मोडू शकता। मित्रांनो, तुमच्याकडे भरपूर सोनं असेल, सरासरी पकडा 5 ते 6 तोळ सोनं असेल आणि तुम्ही जर ते मोडायचा विचार करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर सावधान व्हायचं आहे, कारण या गोष्टींमध्ये काही तथ्य आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मोडायचा असेल तर मोडू शकता, तुमच्या रिस्कवरती त्या गोष्टी सुद्धा करू शकता, परंतु जर तुम्ही मोडायचा विचार करत असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा फायदा 100% होऊन जाईल। परंतु ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल किंवा जे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असतील तर त्या ग्राहकांनी सुद्धा काळजीपूर्वक व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तारीख देणार आहे त्या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळून जाईल। परंतु लाखाची भरारी घेणाऱ्या सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, त्यामुळे अजून किती घसरेल याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा मित्रांनो, भरपूर ग्राहक असे आहेत की त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा वर्तमानपत्रे असेल तर त्या ठिकठिकाणी फक्त सोन्याच्या बातम्या फिरत आहेत की सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली, सोन्यामध्ये अजून घसरण होईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं आहे त्यांच्यामध्ये सर्वात जास्त भीती निर्माण झालेली आहे, कारण त्यांनी 90,000 95,000 रुपये देऊन 1 तोळा सोनं खरेदी केलेलं आहे आणि त्यांना वाटत आहे की 40,000 50,000 रुपयापर्यंत तोळ्याचा भाव येऊ शकतो। परंतु ग्राहकांनो, अगोदरपासून सोनं खरेदी केलेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाक। परंतु ग्राहकांनो, त्याच्या अगोदर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचे भाव आज किती हजार रुपयांवरती आलेले आहे, त्याच्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा मित्रांनो, आज जर तुम्हाला 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल, म्हणजे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 94,000 रुपये मोजावे लागतील। जर तुम्हाला 10 ग्रॅम 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 88,000 रुपये मोजावे लागतील आणि जर तुम्हाला 10 ग्रॅम 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 74,000 रुपये मोजावे लागतील। परंतु मित्रांनो, आज याच्यामध्ये किती हजारांची घसरण झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, या सोन्याचे भाव काल 96,000 रुपयांवरती होते, म्हणजे 2,000 रुपयांची घसरण 24 कॅरेट सोन्यामध्ये झालेली आहे। सोबतच 22 कॅरेट सोन्यामध्ये 1,000ची घसरण झालेली आहे आणि 18 कॅरेट सोन्यामध्ये तब्बल 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे, म्हणजे 2 ते 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही सोनं कधी खरेदी करायचं। बघा मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसांपासून 5,000 रुपयांची घसरण सोन्यामध्ये झालेली आहे, कारण लाखाची भरारी घेणारं सोनं आता उतरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण 1,03,000 रुपये 1,04,000 रुपयापर्यंत सोन्याचे भाव गेलेले होते। सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये 10,000 रुपयांचा फरक पडलेला आहे, म्हणजे मागील 15 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 10,000ची घसरण झालेली आहे। पुढील अजून 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळेल असा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु ग्राहकांनो,
तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, अजून तुम्ही पुढील 4 ते 5 दिवस वाट पाहायची आहे, कारण सोन्यामध्ये घसरण होण्याचे अंदाज 2 ते 3 वेळा सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अजून 4 ते 5 दिवस वाट पहा, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे. परंतु ज्यांना सोनं मोडायचं असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की सोनं मोडू नका, कारण सोन्यामध्ये विक्रमी वाढ होण्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे. त्यामुळे ज्यांना खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 5 दिवस वाट पहा. परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून सोनं असेल त्यांनी सोनं मोडू नका, कारण भविष्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे. तो अंदाज सुद्धा 99.99% खरा ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तोटा होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सोनं मोडू नका, सोनं सुद्धा विकू नका. बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली होती. सोन्याचा आजचा ताजा भाव आपण सुद्धा बघितलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोन्याचे भाव आवडत असतील, चांदीचे भाव बघायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.